नमस्कार. आज आपण अगदी एक वेगळ्या प्रकारची गोष्ट, इंग्रजीतली गोष्ट मराठीतून ऐकणार आहोत. गोष्टीचं नाव आहे दी अँट अँड द ग्रासहॉपर. आता ही अँट अँड द ग्रासहॉपर ही खरं ईसप नीतीतली एक गोष्ट आहे, जी जवळजवळ तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. लहानपणी आपण ऐकलेली असते की एक मुंगी असते आणि एक नाकतोडा, म्हणजे ज्याला आपण टोळ म्हणतो, तो हिरव्या रंगाचा असा मोठा किडा. संपूर्ण उन्हाळ्याचा सीझन ती मुंगी जी असते ती अन्न गोळा करत असते, थोडं थोडं कण 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 कण. थंडी सुरू झाल्यानंतर, बर्फ पडायला लागल्यानंतर त्यांना बाहेर जाऊन काही अन्न मिळू शकत नाही. आणि संपूर्ण उन्हाळ्याचा सीझन जो असतो तो हा नाकतोडा नुसता ह्या गवताच्या ब्लेडवरनं त्या गवतावर जाऊन फिरायचा, गाणी म्हणायचा, एन्जॉय करायचा. आणि त्यांनी काही त्या मुंगीने सांगूनसुद्धा लक्ष दिलं नाही. आणि शेवटी असं झालं की थंडी आली, उन्हाळा संपला आणि या मुंगीच्या घरामध्ये भरपूर खायचा साठा तिने करून ठेवलेला होता. पण या नाकतोड्यावर अगदी उपाशी राहण्याची वेळ आली. तेव्हा तो नाकतोडा त्या मुंगीकडे गेला आणि म्हणला, मला खूप भूक लागली, मला काहीतरी खायला दे. ती म्हणली, का रे, उन्हाळ्यात काय केलंस तू? तो म्हणला, काय, मी गाणी गायली, मजा केली. हो ना. मग ती मुंगी म्हणते, जा आता नाच कर. आणि त्याला हाकलून देते आणि खायला काही देत नाही. गोष्ट तर योग्यच आहे आणि या ईसप नीतीतल्या प्रत्येक गोष्टीत एक धडा शिकण्यासारखा असतो. तर ती गोष्ट असं सांगते की तुम्ही कष्ट केले पाहिजेत, किमान आपल्या पोटापुरते तरी आपण काहीतरी काम केलं पाहिजे, नाहीतर अक्षरशः उपासमार होऊ शकते. तर तसंच या नाकतोड्याच्या बाबतीत, या ग्रासहॉपरच्या बाबतीत झालेलं असतं. पण आपण जी गोष्ट ऐकणार आहोत ही W.S. मॉमनी लिहिलेली आहे आणि गोष्टीचं नाव तेच आहे, दी अँट अँड द ग्रासहॉपर. आता ही अँटबद्दल पण नाही आहे आणि ग्रासहॉपरबद्दल पण नाही आहे, पण ही दोन भावांची गोष्ट आहे. गोष्ट सांगणारा जो आहे नॅरेटर, त्याला एकदा त्याच्या ओळखीचा जॉर्ज रॅम्से नावाचा माणूस भेटतो. जेव्हा तो त्याला भेटतो तेव्हा हा जॉर्ज रॅम्से अत्यंत दुःखी चेहरा करून असा बसलेला असतो, जसं काही अख्ख्या जगाची जबाबदारी त्याच्याच खांद्यावर आहे. आणि त्यांनी इतका दुःखचं एक्सप्रेशन चेहऱ्यावर असलेला माणूसच कधी पाहिला नसतो. त्यामुळे तो त्याच्याजवळ जातो आणि म्हणतो, काय रे, काय झालं? काही नाही. तो उत्तर देत नाही. तो म्हणतो, का, पुन्हा तुझ्या भावाने काहीतरी केलं वाटतं? तो म्हणतो, हो ना. म्हणे, काय सांगायचं, माझ्या भावामुळेच सगळं होतंय, काय करावं हेच मला सुचत नाही आहे. तो म्हणतो, का नाही तू तुझ्या भावाकडे दुर्लक्ष करत पूर्णपणे? एक भाऊ दुसऱ्यासाठी जे जे काय करू शकतो ते सगळं तर तू त्याच्यासाठी आता केलेलं आहेस. पण तो जॉर्ज म्हणतो, काय करणार, प्रत्येक कुटुंबामध्ये एक असा ब्लॅक शीप असतोच. म्हणजे असं कोणीतरी एक असतंच नात्यामध्ये, आपल्या सगळ्या फॅमिलीमध्ये, की ज्याची लक्षणं काही चांगली नसतात, की जी व्यक्ती वाईट असते, चांगली म्हणता येणार नाही. आता हे जे रॅम्सेज असतात, जॉर्ज रॅम्से आणि टॉम रॅम्से, दोघं भाऊ असतात. हे रॅम्सेज हे अतिशय एक चांगली फॅमिली म्हणून ओळखली जाते. आणि सगळं नीट चाललेलं असतं. जॉर्ज रॅम्से तर खूपच चांगला असतो. तो, त्याची बायको, त्याच्या 4 मुली राहत असतात. तो व्यवस्थित नोकरी करत असतो. टॉमच्या पण करिअरला चांगली सुरुवात होते. तो पण लग्न करतो. त्याला पण 2 मुलं होतात. पण एके दिवशी अचानक तो असं म्हणतो की छे हे काम बीम, नोकरी विक्री मला काही करायची नाही आणि मला काही कुटुंबात कोणाबरोबर राहायचं नाही. म्हणून तो एकटाच घर सोडून, बायको मुलांना सोडून पळून जातो, निघून जातो. आणि त्यांनी काय छोटे मोठे बिझनेस केलेले असतात, त्यातनं जे काय पैसा त्याच्याकडे असतो तो पैसा फक्त तो उडवतो, परदेशात जातो, मजा करतो, सगळं करतो. आता सगळे म्हणतात, काय, पैसा संपला जवळचा की येईल परत, काय करणार आहे म्हणे. तर तो टॉमचं काहीतरी तत्त्व वेगळीच असतात. तो म्हणतो, गरजांवरती खर्च करण्यात मला मजा वाटत नाही म्हणे, पण लक्झरीजवरती खर्च करण्यातच मला मजा वाटते. एकदा तर इतकं होतं की जवळजवळ तुरुंगातच जातो तो. म्हणजे जॉर्जला वाटलं नसतं कधी की आपला भाऊ काही गुन्हा करेल, काहीतरी बेकायदेशीर असं करेल. आणि एका माणसाने त्याच्यावर केस केलेली असते, क्रॉनशॉ नावाच्या माणसाने त्याच्यावर केस केलेली असते. आणि त्यामुळे काय, हा अडकलेला असतो चांगलाच आणि त्यातनं सुटका झाली नसती तर तो नक्कीच तुरुंगात गेला असता. आता हे सगळं काही जॉर्जला बघवत नाही. तो सारखाच त्याला पैसे द्यायचा, मदत करायचा. आता ह्या ठिकाणी असं होतं
की तो क्रॉन्शाला विनंती करतो की तू प्लीज ती केस मागे घे आणि माझ्या भावाला सोडव. तर क्रॉन्शॉ तर अर्थात त्याच्यासाठी खूप मोठी रक्कम मागतो आणि जॉर्ज चेक लिहून त्या क्रॉन्शॉला देतो आणि त्याचा भाऊ सुटतो, टॉम रॅम्से सुटतो त्या केसमधनं. पण दुसऱ्याच दिवशी तोच टॉम रॅम्से आणि तोच क्रॉन्शॉ ज्यांनी केस केलेली असते टॉमवरती, दोघंजणं परदेशात जातात आणि 2 महिने मस्त मजा करून येतात. आता हा जो टॉम असतो तर तो काय काय करतो, जॉर्जनी जर कधी पैसे द्यायला त्याला नाकारलं तर तो काय काय करतो. तर जॉर्ज म्हणतो, एकदा तर तो आमच्या ऑफिसच्या समोर टॅक्सी घेऊन उभा होता आणि असं तर त्याला टॅक्सी ड्रायव्हरच्या सीटवरती बघणं, माझ्या ऑफिसमधले लोक सगळे बघायचे, मला कसं ते चालेल. तर तो म्हणला, ठीक आहे ना म्हणे, तू पैसे दे मला, मी नाही हा उद्योग करत. आणि असं करून तो पैसे घ्यायचा. असंख्य लोकांकडनं त्यांनी उसने पैसे घेतलेले असतात आणि त्याचं व्यक्तिमत्वच काही असं होतं की या गोष्ट सांगणारा नॅरेटर म्हणतो की त्याला कोणी नाही म्हणूच शकायचं नाही. इतके त्याचं असं आकर्षक व्यक्तिमत्व असतं की त्याला पैशासाठी नाही म्हणणं हे पण अनेक लोकांना अवघड जातं आणि जवळजवळ सगळ्यांचे पैसे त्यांनी बुडवलेले असतात. तो जुगार खेळायचा, मुलींबरोबर ती कुठे कुठे मजा करायचा, मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये जाऊन जेवायचा, उत्तम कपडे घालायचा आणि अगदी कायम असा टिपटॉप कधीही दिसत असायचा. वय फक्त त्याचं 46 होतं, पण तो 35 वर्षाचा दिसायचा. त्या उलट हा जॉर्ज रॅम्से जो असतो हा 1च वर्षांनी त्याच्यापेक्षा मोठा असतो, पण हा 60 वर्षाचा असल्यासारखा दिसायचा. आता इतका त्रास या जॉर्जला त्याच्यामुळे काय काय झालेला असतो. तो म्हणतो ह्याला की तू तर मला ओळखतोस ना म्हणे, मी माझ्या बायकोच्या परी कायम फेथफुल राहिलेलं आहे, कधीही तिला फसवलं नाही आहे. माझ्या मुलींसाठी मी एक चांगले वडील असल्यासारखी भूमिका कायम केलेली आहे. माझं एकच स्वप्न आहे, तो म्हणतो की रिटायर झाल्यानंतर मला गावामध्ये एक छोटंसं कॉटेज बांधून तिथे राहायची इच्छा आहे. काही गेम्स वगैरे, गोल्फ वगैरे मला खेळायला आवडतं, ते खेळायचं आहे म्हणे. तर त्याच्यासाठी त्यांनी पैसे पण तसे नोकरी करून साठवलेले असतात. तो फारसा रजा पण घ्यायचा नाही. अगदी 9 म्हणजे 9च्या ठोक्याला ऑफिसमध्ये हजर असायचा. 6 वाजेपर्यंत कधी त्यांनी ऑफिस सोडलं नाही. इतका तो प्रामाणिकपणे आणि चांगलं काम करणारा असा हा जॉर्ज रॅम्से असतो. आणि हे सगळं झालं तर तो लेखक, तो गोष्ट सांगणारा नॅरेटर जो असतो, तो म्हणतो की जेव्हा मी ह्याची गोष्ट ऐकली तेव्हा म्हणे मला त्या अँट अँड द ग्रास हॉपरची आठवण झाली. आता एवढं सांगून तो जॉर्ज त्याला म्हणतो, आता काय झालं आहे माहिती आहे का म्हणे. आता ह्याला वाटतं लेखकाला काय झालं असेल, अजून काय या टॉमनी केलेलं असेल. तो म्हणतो, तू कबूल कर की मी माझ्या आयुष्यात कायम कष्ट केलेले आहेत, व्यवस्थित राहिलेलो आहे, कुठल्याही गैर गोष्टी केलेल्या नाही आहेत, चांगलंच वागलेलो आहे सगळ्यांची. तो म्हणतो, हो म्हणे, प्रश्नच नाही. आणि तू हे पण म्हणे कबूल करायला तयार होशील की टॉम अगदी वर्थलेस, काही उपयोग नाही त्याचा, डिसऑनरेबल, अगदी वाईट कायम वागलेला आहे आणि कदाचित त्याला खरी जस्टिस मिळाली पाहिजे. आपल्याला काय वाटेल की आता पैसे संपल्यानंतर काय होणार आहे आणि आता जसं माझं वय होत चाललं आहे तसं त्याचं पण तर वय होत चाललेलं आहे. तरुण होता तेव्हा ठीक आहे, वय झाल्यानंतर काय करेल हा, मग त्याची त्या व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटी, या गोष्टी काही राहणार नाही आहेत कायम त्याच्याबरोबर. तो म्हणतो, बरोबर आहे म्हणे. असं सांगताना त्या जॉर्जचा चेहरा एकदम लाल बुंद होतो रागाने आणि तो म्हणतो, माहिती आहे का म्हणे आता टॉमनी नवीन काय केलेलं आहे. काही आठवड्यांपूर्वी त्यांनी एका अशा बाईशी लग्न केलं आहे की जी त्याची आई होण्याच्या वयाची असेल, एवढ्या वयाने मोठ्या बाईशी त्यांनी लग्न केलं आणि आता ती बाई मेली आणि तिच्याकडे जे जे काय होती प्रॉपर्टी ती सगळी ती टॉमच्या नावाने सोडून गेली आहे. काय काय, £500,000, अ यॉक्ट, अ हाऊस इन लंडन अँड अ हाऊस इन द कंट्री. म्हणजे नकद रक्कम पण भरपूर, एक यॉक्ट म्हणजे बोट असते ती, स्वतःची वेगळी अशी यॉक्ट, आणि लंडनमध्ये एक घर आणि गावात एक घर, एवढं सगळं. इतका चिडतो तो जॉर्ज रॅम्से हे सांगताना की तो आपली मूठ आपटतो त्या टेबलावर. बघ म्हणे, बघ काय झालं ते, हे मला नाही वाटत की ह्याच्यात कुठे जस्टिस आहे, दिस इज नॉट फेअर, तो म्हणतो, इट इज जस्ट नॉट फेअर. आता हे ऐकल्यानंतर तो जो लेखक असतो, नॅरेटर, तर त्याला इतकं हसायला येतं, इतकं हसायला येतं. इकडे जॉर्ज तर खूप
रागाने संतापाने लालबुंद झालेला असतो, पण हा याचं हसूच आवरू शकत नाही. अगदी तो लोळा गोळा होतो खुर्चीमध्ये हसून हसून हसून. आणि त्याला अजूनही टॉम कधी कधी भेटत असतो आणि त्याला जेवायला पण तो त्याच्या त्या छान घरामध्ये मोठ्या बंगल्यामध्ये बोलवत असतो. आणि तो म्हणतो कधी कधी अजूनही तो माझ्याकडनं पण पैसे उसने मागतो, पण ते केवळ सवयीचा भाग आहे म्हणे. त्याला पैसे उसने मागायची एवढी आयुष्यभर सवय झाली होती आणि ते काय असं फारशी मोठी रक्कम नसते. आणि इथे तो नॅरेटर हे पण सांगतो की तो जेव्हा लहान मुलगा होता तेव्हापासून त्यांनी ही गोष्ट ऐकलेली होती. त्याचे वडील त्याला म्हणायचे की या सगळ्या गोष्टींमधनं एक धडा शिकण्यासारखा आहे. आणि त्याच्यात ही अँट अँड द ग्रास हॉपरची गोष्ट त्याने ऐकली. पण तो म्हणायचा लहानपणीसुद्धा का कुणास ठाऊक, पण माझी सहानुभूती त्या ग्रास हॉपरबरोबरच असायची आणि त्या अँटबरोबर नाही. तर अशी ही गमतीदार गोष्ट, मूळ जी कथा आहे अँट अँड द ग्रास हॉपर, त्याला एक असा ट्विस्ट दिलेला आहे. नक्की तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल. छोटीशीच आहे, छान आहे. आता उद्या क्रिसमस ईव आहे. उद्यासाठी एक अतिशय स्पेशल क्रिसमस ईवचीच गोष्ट मी राखून ठेवलेली आहे. उद्याची गोष्ट पण तुम्ही नक्की ऐका. गोष्ट अगदी छोटीशी आहे, 5 मिनिटाची. वाचायला गेलात तर अगदी अर्धं पान पुस्तकाचं, पण कोणाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. गोष्टी आवडत असतील तर ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, भरपूर शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन गोष्टींचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. धन्यवाद.